इट इज रिअली व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट की पेशंट म्हणतात की लावायला मॅडम काही द्या वगैरे म्हणजे बट इट हॅज टू बी कॉस्मेटिकली ट्रीटेड आणि आपण त्यावेळेला मग मायक्रोस्कोपिक थरांमध्ये जातो आणि आपण ही ट्रीटमेंट च्या माध्यमातून पेशंटला रिझल्ट्स देतो वर. ओके मॅम, मला एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. खरं तर आहार कसा असावा या प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्न असा होता की खरं तर व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन याच्यामध्ये जो आहार पाहिजे तो नेमका कसा पाहिजे. तुम्ही सांगितलं की प्रोटीनयुक्त पाहिजे, पण बरेच वेळा व्हेजिटेरियनमध्ये ऑप्शन्स कमी असतात. तर मग तुम्ही दोन्ही बायफिकेशन करताना नेमकं कसं कराल? व्हेजिटेरियनमध्ये आपण दही हा प्रकार घ्यावा. जर नॉनव्हेज म्हणजे दे आर नॉट एबल टू हॅव, म्हणजे जर ते नाही घेऊ शकत आहेत नॉनव्हेज फिश चिकन मटन जर नाही घेऊ शकत आहेत तर दे शुड हॅव प्रॉपर दही पनीर आणि दुधाचा प्रकार हे जास्तीत जास्त घ्यावा. आणि सोयाबीन हे अक्षरशः चीप आणि बेस्ट आहे. सोयाबीन पिठामध्ये मिक्स करावा आईने आणि द्यावा बरं, म्हणजे घरच्या लेडीने, किंवा सोयाची भाजी करून ती द्यावी आणि साध्य करावा. ओके तसंच डायजेशनचा ज्यांना प्रॉब्लेम आहे की ज्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, तर अशा लोकांच्या केसावर त्वचेवर काही त्याचा परिणाम दिसून येतो का? त्यांच्यासाठी आपण काय सांगाल? प्रश्नच नाही आहे. ऍसिडिटीचं मेन कॉजेशन आहे ते फास्ट फूड